मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रतिमाह 1,500 रुपयांचा लाभ देण्यात येत असून जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचं एकत्रित 3,000 रुपये लाभार्थी भगिनींच्या खात्यावर जमा होण्यास 14 ऑगस्ट पासूनच सुरुवात झाली। आतापर्यंत लाखो महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाल्याचं सांगितलं जात आहे। मात्र हे पाहून विरोधक बिथरले असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। लाडकी बहीण योजनेला विरोध करणारे सावत्र भाऊ मतं मागायला आले तर त्यांना जोडे दाखवा अशी थेट टीकाच मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर केली आहे। विरोधकांनी लाडकी बहीण योजनेबद्दल भ्रम पसरवायचा पुरेपूर प्रयत्न केला। लाडकी बहीणसाठी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे वळवले असल्याची टीका सुषमा अंधारेंनी केली तर लाडकी बहीण नाही लाडकी खुर्ची योजना अशा शब्दात सुषमा अंधारेंनी टीका केली होती। पण महिलांनीच पुढाकार घेऊन 1.5 कोटी नोंदण्या केल्या आणि विरोधकांचं घमंड मोडून काढलं। महिलांच्या पुढाकाराने आणि महायुतीच्या प्रयत्नांनी ही योजना यशस्वी करून दाखवली आहे असं मत आता सत्ताधारी पक्षांच्या महिला नेत्यांनी म्हटलं आहे। काँग्रेसचे धीरज देशमुख यांनी सरकारच्या लाडकी बहीण योजनेतील अटींबद्दल टीका केली होती। त्यांनी ही योजना लागू करण्याच्या प्रक्रियेतील अडचणींबद्दलही भाष्य केलं होतं। मात्र त्यानंतर महिलांना लाडकी बहीण योजनेत पात्र ठरल्याचं अभिनंदनपर मेसेज पाठवून चमकोगिरीही केल्याची ही खोचक टीका सत्ताधाऱ्यांनी केली आहे। महिलांना पैसे देऊन मते मिळवण्याचा प्रकार म्हणजे ही योजना असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे। यावर अनिल पाटील म्हणाले, ही महिलांना दिलेली लाच देत नसून भाऊबीजेची ओवाळणी आहे। उद्धव ठाकरे याला लाच म्हणून महाराष्ट्रातील तमाम महिलांचा अपमान केला आहे। याबाबत त्यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे। योजना महायुतीची ती यशस्वी केली सगळ्या माता भगिनींनी, पण तोंडावर पडलेल्या विरोधकांची स्थिती मात्र आता बेगानी शादी में अब्दुल्ला दिवानासारखी झाली आहे। लोकांनीच विरोधकांना तोंडावर पाडलं आहे हे बघून आता विरोधक पलटी मारत आहेत। मात्र यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली असल्याची टीका आता सत्ताधारी पक्षातील अनेक नेते करताना दिसून येत आहे।